नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPC बेसिक या यूट्यूब चॅनलवर मी रुपाली गिरी आपले स्वागत करते। आजच्या या लेक्चरमध्ये आपण बीएडच्या प्रथम वर्षातील महत्त्वाचा असणारा पेपर म्हणजे विद्याशाखा आणि विषय अर्थबोध यामधील घटक 1 मधील माहिती मी आधीच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। राहिलेला भाग मी या व्हिडिओमध्ये घेणार आहे। तर या घटकामध्ये किंवा या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहे तर शिक्षणाच्या कोणत्या विविध शाखा आहेत आणि किंवा पेपरमध्ये असा भी तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की एक विषय म्हणून शिक्षणाचा उदय याविषयी माहिती तुम्हाला विचारली जाऊ शकते। त्या दृष्टीनेच मी हा व्हिडिओ बनवला आहे। जर तुम्हाला माझं चॅनल आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राइब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका। चला जास्त वेळ न घालवता लेक्चरला सुरुवात करूया। बघा, पहिला मुद्दा आहे तो म्हणजे शिक्षणाच्या कोणत्या विविध शाखा आहेत आणि एक विषय म्हणून शिक्षणाचा उदय याविषयी माहिती। तर बघा, शिक्षणाचे शाखा ज्या आहेत त्या आहेत, पहिली शाखा आहे ते शिक्षणाचे तत्वज्ञान, ही पहिली शाखा आहे। त्याविषयी माहिती सांगायचं झालं तर मी कोण आहे किंवा जीवनाचे रहस्य जाणून घेण्याची जी ओढ मनुष्यामध्ये असते त्याविषयी जर माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर ती कशात शिक्षणाच्या तत्वज्ञानामध्ये पाहिली जाईल। तसंच जीवनाचे रहस्य जाणून घेणे हे कशामुळे शक्य झाले तर तत्वज्ञानामुळे, आणि ते आहे तत्वज्ञानाचं मूळ। त्याचप्रमाणे व्यक्ती व समाज यांच्या विकासाचे अंतिम ध्येय काय आहे तर तत्वज्ञान निश्चित करणे हे आहे। ठरवलेली ध्येय प्रत्यक्षात साकार करण्याचे कार्य शिक्षण करते। काय एखादं ध्येय तुम्ही ठरवलं आहे आणि ते ध्येय तुम्हाला पूर्ण करण्याचं काम कोण करतं तर कार्य शिक्षण करत असतं। त्याचप्रमाणे शिक्षणाची उद्दिष्टे निश्चित करताना तुम्ही अभ्यासक्रम आखताना शैक्षणिक तत्वज्ञानाचा आधार घ्यावा लागतो। जर तुम्ही कुठल्याही इयत्तेचं किंवा शिक्षणाची उद्दिष्ट ठरवित असताना आणि त्या उद्दिष्टानुरूप अभ्यासक्रम तयार करताना तुम्हाला शैक्षणिक तत्वज्ञानाचा विचार करणं गरजेचं असतं। त्याचप्रमाणे शिक्षण आणि तत्वज्ञान एकाच नाण्याच्या काय आहेत, दोन बाजू आहेत। कोण? शिक्षण आणि तत्वज्ञान। त्याचप्रमाणे तत्वज्ञान हे चिंतनात्मक बाजू आहे तर शिक्षण हे गतिशील बाजू आहे। तत्वज्ञान काय कोणती बाजू आहे तर चिंतनात्मक बाजू आहे। त्याचप्रमाणे स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी या थोर भारतीय शिक्षण पद्धतीत उतरवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे। तत्वज्ञानाला महत्त्व कोणी दिलं तर स्वामी विवेकानंद आणि महात्मा गांधी यांनी दिलेलं दिसून येतं। त्यानंतर दुसरी शाखा आहे शैक्षणिकची, ते म्हणजे शिक्षणाचे मानवशास्त्र। मानवशास्त्र म्हणजे आज शिक्षण प्रक्रियेवर सर्वात जास्त, इथं मानस आहे, स आहे इथं, सर्वात जास्त परिणाम किंवा विषयाचा प्रभाव कोणते आहेत तर मानसशास्त्र या विषयाचा दिसून येतो। मानसशास्त्र म्हणजे मानवी वर्तनाचे अभ्यास करणारे शास्त्र, अशी व्याख्या वॅटसन यांनी केलेली आपल्याला आढळून येते। लक्षात असू द्या, मानसशास्त्र मानवी वर्तनाला प्रेरणा देणाऱ्या मानसिक शक्तीचा अभ्यास करते। मानसशास्त्रामध्ये कशाचा विचार केला जातो तर व्यक्तीचं जे वर्तन आहे ते वर्तन कोणत्या दृष्टीने घडत आहे किंवा ते वर्तन बदलण्यासाठी किंवा ते ध्येय प्राप्त नेण्यासाठी तुम्हाला जे विविध प्रेरणा असतात त्या प्रेरणाविषयी मानसिक प्रक्रिया, जसं बघा विचार करणं, स्मरण, आकलन, संवेदन ह्या सर्व गोष्टींचा विचार आपण मानसशास्त्रात करत असतो। त्याचप्रमाणे पूर्वी शिक्षक केंद्रित शिक्षण प्रक्रिया होती, पण आता तशी आहे का? नाही। आता कशी झालेली आहे ती बालकेंद्रित झालेली आहे। त्याचप्रमाणे विकासाच्या ज्या अवस्था आहेत, कोणकोणत्या शैशवावस्था, बालावस्था, कुमारावस्था, तारुण्य अवस्था या अवस्था आहेत, या अवस्थेची वैशिष्ट्ये लक्षात घेऊन त्यांना अध्यापन करणं आवश्यक आहे। मानसशास्त्रामध्ये तुम्हाला हे शिकवलं जातं की वयानुरूप विद्यार्थ्याला आवश्यक ती माहिती कशा प्रकारे दिली पाहिजे। म्हणजे मानसशास्त्रामध्ये प्रथम व्यक्तीच्या वयाचा विचार करून त्यांच्या अवस्थेचा विचार करूनच त्यांना शिक्षण दिलं जातं। त्याचप्रमाणे भारताच्या कोणत्या गरजा आहेत, त्याला कसे शिकवावे आणि काय शिकवावे याचा अभ्यास शिक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचा असतो। मानसशास्त्रामध्ये विचार केला पाहिजे की भारताला जे आवश्यक आहे, जे कौशल्य आहे किंवा जे उत्पादन क्षमता पाहिजे ती शिक्षणाच्या माध्यमातून कशा प्रकारे देता येईल हे आपण या मानसशास्त्रामध्ये पाहिलं पाहिजे। त्याचप्रमाणे बालकावर संस्कार करणे, त्याची उपजत विविध शक्तीचा विकास करणे हे शिक्षणाचे कार्य आहे। त्यानंतर सांगता येईल बालकाची अभिरुची, क्षमता, कृतीचा अभ्यास शिक्षणशास्त्र करत असते। कशाचा? बालकाच्या अभिरुचीचा, क्षमताचा आणि कृतीचा अभ्यास कोण करतं तर शिक्षणशास्त्र करत असतं। त्यानंतर शाखा आहे ती म्हणजे शिक्षणाचे
जीवशास्त्र. शिक्षणाच्या जीवशास्त्रामध्ये जीवशास्त्र हे मनुष्याची उत्पत्ती, वाढ, विकास याचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. तुम्हाला माहिती आहे जीवशास्त्रामध्ये मानवाचा विकास कसा झाला किंवा त्याची उत्पत्ती कशी झाली, त्यांनी प्रगती कशी केली, या सर्व गोष्टीविषयी माहिती आपल्याला जीवशास्त्रात दिलेली जाते. त्याचप्रमाणे विकास प्रक्रिया, जैविक व भौतिक गरजा पूर्ण करण्याचे शिक्षण प्रक्रियेचे उद्दिष्ट आहे. तुम्हाला नेमकं याच्यात काय सांगायचं आहे? शिक्षण म्हणजे काय हो? तर शिक्षणामध्ये विविध विषय असतात, त्या विषयाच्या मार्फत आपल्याला विविध माहिती पोहोचवली जाते. तसंच तुम्हाला सांगता येईल की जीवशास्त्राविषयी, मग जीवशास्त्रामध्ये काय शिकवलं जातं, तर मनुष्याच्या भ्रूण अवस्थेपासून त्याचा विकास, वाढ, क्षमता, त्याचप्रमाणे जैविक अजैविक अभिरुची या घटकाचा समावेश कशात होत असतो? जीवशास्त्रात होत असतो. त्याचप्रमाणे शिक्षणाच्या दृष्टिकोनातून मानवाची किंवा विद्यार्थ्याची बाल्यावस्था महत्त्वाची आहे. याच अवस्थेमध्ये विद्यार्थी आपल्या भावी जीवनासाठी ज्ञान व अनुभव पालक व शिक्षक यांच्याकडून घेत असतो. कोणकोणती अवस्था? बाल्यावस्था खूप महत्त्वाचे आहे, कारण बाल्य अवस्था म्हणजे विद्यार्थी कोणाकडून जास्त प्रमाणात शिकत असतात, तर ते त्यांच्या पालकाकडून आणि शिक्षकाकडून ते शिकत असतात. त्याचप्रमाणे सांगता येईल की बालकाचे जे सर्व मानसिक व शारीरिक क्रिया आहेत ते मेंदू व मन यांच्या सहचार्यामुळे घडून येत असतात. बरोबर आहे. बालकं जे क्रिया करतात किंवा त्यांची जी मानसिक क्रिया असते ते कशावरून चालू असते? मेंदू आणि मन यांच्या सहचार्याने. मेंदूची कार्यक्षमता मज्जातंतूवर आधारित असते. त्यासाठी मेंदूच्या विकासाला शिक्षणात महत्त्व आहे. मेंदूचा विकास केला तर विद्यार्थ्याचा विकास होईल. त्यासाठी जीवशास्त्र हा घटक अभ्यासणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा शिक्षणाचे समाजशास्त्र. समाजशास्त्रामध्ये शिक्षणामध्ये समाजशास्त्र हा विषय असतो. त्यामध्ये नेमकं तो विषय का शिकवला जातो, विद्यार्थ्यापर्यंत नेमकं आपल्याला काय पोहोचवायचं आहे किंवा त्यातून विद्यार्थ्यात काय उत्पन्न करायचं आहे याविषयी जर माहिती घ्यायची असेल तर तुम्हाला समाजशास्त्र हा विषय शिकणं गरजेचं आहे. त्यामध्ये काय होतं? मनुष्य हा एक आहे सामाजिक प्राणी, हे तुम्हाला माहिती आहे. मानव समाजाशिवाय जगू शकत नाही, हे पण माहिती आहे, कारण आपण म्हणतो मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. त्याचप्रमाणे समाजाशिवाय मनुष्याच्या अस्तित्वाला काहीही अर्थ नाही, एकटा माणूस जगू शकत नाही. त्याचप्रमाणे कौटुंबिक जीवनातून होणारे जे संस्कार आहेत हे मनुष्याच्या घरातील जीवनाचा मूळ पाया आहे. जे पहिले संस्कार होतात ते विद्यार्थ्यावर किंवा मुलावर कुठून होतात? तर कुटुंबातून होत असतात आणि तेच त्याची शिदोरी असते. त्याचप्रमाणे घरातील वडीलधाऱ्या माणसाकडून बालकाला काय लागतं? शिस्त, प्रेम, आदर याची शिकवण दिली जाते. कशाची शिकवण दिली जाते? शिस्त, प्रेम आणि आदर याची. त्यानंतर बघा शालेय जीवनात प्रवेश केल्यानंतर बालकाचा स्वयंशिस्त, सहकार्य, सहानुभूती, अभ्यासपूर्वक उपक्रमाद्वारे सामाजिक विकास घडून येतो. त्यासाठी आपल्याला समाजशास्त्र शिकणं गरजेचं असतं. त्याचप्रमाणे महाविद्यालयातील शिक्षणातून तुम्हाला काय माहिती होतं? समाजशास्त्रातून तर संस्कृती, नागरिकशास्त्र यांची जोपासना कशी करावी हे समजलं जातं. त्याचप्रमाणे समाजातील विविध घटकाचा मानवी जीवनावर परिणाम होत असतो, याचा अभ्यास आपल्याला शिक्षणात करावा लागतो. त्यानंतर सांगता येईल तुम्हाला, आपण आता विविध शाखा बघितल्या तर आता बघूया राष्ट्रीय विकास आणि सामाजिक परिवर्तनामध्ये शिक्षणाची काय भूमिका आहे ते आपल्याला स्पष्ट करायचं आहे. क्वेश्चन विचारला जाऊ शकतो तुम्हाला, लघुत्तर, दीर्घोत्तरी किंवा वस्तुनिष्ठमध्ये सुद्धा यातील पॉईंट तुम्हाला विचारले जाऊ शकतात. त्यासाठी हा पॉईंट क्लिअर करा. त्यानंतर बघा राष्ट्रीय विकासात आणि सामाजिक परिवर्तनामध्ये शिक्षणाची काय भूमिका आहे तर ते बघूया. व्यक्तीला जसे जीवन असते तसे राष्ट्रालाही जीवन असते. बघा व्यक्ती जसं जीवन जगतो तसं राष्ट्रही जीवन जगत असतं ना. हो, व्यक्तीचे जीवन विशिष्ट कालावधीत पण राष्ट्र जीवनाच्या मानाने लवकरच संपुष्टात येतं. व्यक्तीचं जीवन लवकर संपुष्टात येतं कशाच्या मानाने? राष्ट्रांच्या. एखादी कला किंवा शास्त्र समजून घ्यावे अशी व्यक्तीला इच्छा होते, पण त्याच वेळी व्यक्तीचे आयुष्य संपण्याच्या बेतात असते. अशा वेळी मग जीवन जगायचे राहून गेले अशी खंत व्यक्तीला वाटू लागते. राष्ट्र जीवनाचे मात्र तसे नसते. एकदा कणखरपणे उभे राहिलेले राष्ट्र अनेक वर्षपर्यंत व्यक्ती जीवन समृद्ध करीत कार्य राहते. एखादी नदी, आता उदाहरण द्यायचं झालं तर एखादी नदी ज्या प्रदेशातून वाहते त्या प्रदेशाला ती काय करते? सुख, समृद्ध आणि वैभव प्राप्त करून देते. तसेच राष्ट्र विकासातून काय होतं? अनेक व्यक्तीचे जीवन काय होतं? समृद्ध बनतं. राष्ट्राचा विकास म्हणजे व्यक्तीचा विकास आणि प्रत्येक व्यक्तीचा विकास म्हणजे राष्ट्राचा विकास. म्हणून राष्ट्राच्या विकासाचे कार्य शिक्षणाला करावे लागते. राष्ट्राचा विकास करायचा असेल तर प्रत्येक व्यक्तीला शिक्षण देणं गरजेचं आहे.
त्याचप्रमाणे कोठारी शिक्षण आयोगाने आपल्या अहवालात काय सांगितले की शिक्षण व राष्ट्र विकास असे नाव दिलेले आहे. त्यांनी आयोगाला काय नाव दिलं बघा, शिक्षण आयोगाला, तर शिक्षण व राष्ट्र विकास असे नाव दिलेले आहे. आणि हे नाव त्या आयोगाला समर्थक असंच आहे. कारण राष्ट्र निर्माण करण्यासाठी, त्याला सुख समृद्धकडे नेण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, शिक्षण पूर्ण करावं लागेल किंवा शिक्षणाला महत्त्व द्यावं लागेल. डॉक्टर कोठारी यांनी म्हटल्याप्रमाणे भारताचे भवितव्य वर्गखोलीतून आकार घेत आहे. तुम्हाला जर भारताचं भविष्य बदलायचं असेल तर शाळेच्या वर्गखोल्यामधून तुम्ही शिक्षण घेऊनच भविष्य बदलू शकता. त्याचप्रमाणे कोठारी आयोगाने काय शिक्षणाचे काही उद्दिष्ट सांगितले आहेत ते आपण पाहूया. बघा, कोठारी आयोगाने शिक्षणाचं पहिलं उद्दिष्ट सांगितले ते म्हणजे राष्ट्राचा विकास साधणे. आता वरतीच तुम्हाला सांगितलं, व्यक्तीचा विकास साधला म्हणजे राष्ट्राचा विकास होणारच. तर राष्ट्राचा विकास साधणे हे एक उद्दिष्ट सांगितले. परत राष्ट्रीय व भावनिक ऐक्य निर्माण करणं हे एक सांगितलं आहे. आणि राष्ट्रीय विकासासाठी नेतृत्व गुणाचा विकास करणे हे एक उद्दिष्ट शिक्षणाचं सांगितले आहे. आणि विद्यार्थ्यांमध्ये कारागीर उपलब्ध करून देणे, म्हणजे विद्यार्थ्यामध्ये जे तुम्ही गुण किंवा कौशल्य विकसित करणार आहे त्याच्या माध्यमातून राष्ट्राला एक योग्य आणि कुशल असा कारागीर निर्माण करून देणं शिक्षणाच्या बाबतीत गरजेचं आहे. त्यानंतर बघा, पहिला सविस्तर मुद्दा पाहू किंवा पहिलं सविस्तर उद्दिष्ट आहे ते म्हणजे राष्ट्राचा विकास साधणे. यामध्ये काय सांगता येईल की राष्ट्रातील समाजाला किमान शिक्षण देणे आवश्यक आहे. प्रत्येक राष्ट्राला त्या राष्ट्रात राहणाऱ्या व्यक्तीला किमान शिक्षण देणं आवश्यक आहे. समाज हा किमान साक्षर असला पाहिजे, त्याला आपल्या हक्क सोबत कर्तव्याची जाणीव झाली पाहिजे. त्याचप्रमाणे शिक्षणाद्वारे राष्ट्रात विशिष्ट विचारधारा निर्माण होते, त्या आधारे राष्ट्राची निर्मिती व प्रगती होत असते. स्वाभिमान आणि राष्ट्रप्रेम जागृत करणे ही कार्य शिक्षणाला करावी लागतात. त्याचप्रमाणे दुसरं उद्दिष्ट आहे ते म्हणजे राष्ट्रीय व भावनिक ऐक्य निर्माण करणे. बघा, प्रत्येक राष्ट्रामध्ये राहणाऱ्या व्यक्तीच्या मनामध्ये आपल्या राष्ट्राविषयी प्रेम आणि आपल्या भारतातील विविधतेविषयी, परंपराविषयी, जाती धर्माविषयी भावनिक ऐक्य निर्माण करणं गरजेचं आहे. राष्ट्रीय एकात्मता व भावनिक ऐक्य निर्माण करण्याचं कार्य शिक्षणालाच करावे लागते. जर ते ऐक्य निर्माण करण्याचं कार्य कोण करल तर ते फक्त शिक्षण करल. भारत देश व विविधतेने नटलेला देश आहे. तुम्हाला माहीत आहे, भारतात विविध जाती, धर्म, प्रांत, भाषा आहेत. या संकुचित भेदांच्या भिंती ह्या समाजाला त्याच्या प्रगतीसाठी मोठा अडसर ठरेल. पण तो अडसर तर तुम्हाला दूर करायचा असेल तर तुम्ही शिक्षणाला महत्त्व देऊन शिक्षणामधून विद्यार्थ्यांमध्ये भावनिक ऐक्य निर्माण केलं पाहिजे. त्यातून काय होईल की तुमच्यामध्ये जो भेदाचा जो भिंत आहे किंवा भेदाचा जो मोठा अडसर आहे तो दूर होईल आणि राष्ट्राचा विकास होईल. त्याचप्रमाणे शिक्षणाला देशात राष्ट्रीय एकात्मता टिकवून ठेवण्यासाठी भावनात्मक ऐक्य लागते. त्यानंतरचं उद्दिष्ट आहे ते म्हणजे राष्ट्र विकासासाठी नेतृत्व गुणाचा विकास करणे. बघा, राष्ट्र कशावर चालतं तर नेतृत्व गुण, म्हणजे विद्यार्थ्यामध्ये नेतृत्व गुणाचा विकास करणे सुद्धा गरजेचं आहे. भारताने लोकशाही समाजवादाचा स्वीकार केला आहे, त्यामुळे नेतृत्वाच्या विकासासाठी शिक्षणाची अत्यंत गरज आहे. कारण शिक्षणाच्या माध्यमातून प्रभावी नेतृत्व घडवायचे आहे आणि लोकशाही समाजरचना टिकविण्यासाठी, तिचे संवर्धन करण्यासाठी शिक्षणाचा हातभार लागणार आहे. त्यानंतर सांगता येईल उद्दिष्ट कुशल श्रमिक व कारागीर उपलब्ध करून देणे. आजचे युग विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे युग असल्यामुळे तुम्हाला माहिती आहे सर्व क्षेत्रात विज्ञान तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. पण त्यामुळे जर तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी तांत्रिक ज्ञानाची आवश्यकता आहे. हे तांत्रिक ज्ञान देऊन कुशल कारागीर पूर्वीने कार्य शिक्षण करते. वॉशिंग मशीन, आता उदाहरण सांगायचं झालं तर बघा, वॉशिंग मशीनचा जर वापर सुरू केल्यानंतर त्यात काही बिघाड झाला तर तो दुरुस्त करण्यासाठी आपल्याला कशाची गरज असते तर कुशल कारागिराची आवश्यकता असते. आणि हे कुशल कारागीर पुरवण्याचं काम आपल्याला कोण करत असतं तर शिक्षण करत असतं. तुम्हाला माहीत आहे की महात्मा गांधी यांनी लागणारे जे शिक्षण आहे किंवा व्यावसायिक शिक्षण आहे याच्यावर भर दिलेला आहे. म्हणजे नेमकं काय, तुम्हाला ज्या गोष्टी आयुष्यात गरजेच्या आहेत किंवा जीवनात गरजेच्या आहेत त्या, आता एखादं समजा आता इथं वॉशिंग मशीनचं उदाहरण दिलं, आता मिक्सर असो, टी व्ही असो, ह्या गोष्टी जर नीट करता आल्या किंवा त्यामध्ये काही बिघाड झाला तर ते नीट करण्याचं कौशल्य विद्यार्थ्यामध्ये निर्माण करणं, अशा खूप गोष्टी आहेत की ज्या त्या गोष्टीचं कौशल्य विद्यार्थ्यामध्ये किंवा व्यक्तीमध्ये निर्माण करण्याचं कार्य कोण करत
करत असतं, तर शिक्षण करत असतं. राष्ट्राच्या आर्थिक प्रगतीसाठी कार्य उत्पादन व विविध व्यवसाय क्षेत्रात कुशल असलेल्या कामगाराचा सतत निर्माण करण्याचे कार्य कुणाला करावे लागते, तर शिक्षणाला करावं लागते. त्याचप्रमाणे अशा प्रकारे राष्ट्राच्या विकासाकरता शिक्षण महत्त्वपूर्ण भूमिका बजावते, हे तुमच्या लक्षात आलं. त्यानंतरचा मुद्दा आहे बघा, सामाजिक परिवर्तन. सामाजिक परिवर्तन म्हणजे काय, याविषयी सविस्तर माहिती आपण बघू. सामाजिक बदल समाजाच्या स्थैर्यासाठी विकासासाठी समाज नियंत्रण आवश्यक असले तरी एकाच परिस्थितीचा वातावरणाचा मानवाला कंटाळा येतो. बघा, जसं पहिलं मानव समाजामध्ये राहून जीवन जगत होता तसं आता नाही आहे, त्याच्यात बदल झालेले आहेत आणि हे बदल म्हणजेच एक शिक्षणाची एक दिशा आहे, बरोबर आहे. कारण तुम्ही जर विविध बदल घडवले किंवा मानवामध्ये जे विविध बदल आले ते त्यांची प्रगतीचं लक्षण आहे. कारण मानव हा परिवर्तनशील प्राणी आहे, म्हणजे त्यांना बदलायला आवडतं. काळानुसार परिस्थितीनुसार समाजात बदल होतच असतात. फक्त हे बदल कधी जाणवण्या इतके वेगवान तर कधी न जाणवण्या इतके हळू असतात. काही बदल असतात की ते आपल्याला पटकन जाणवतात, पण काही असतात आता जसं की तुम्हाला सांगायचं की पहिल्या काळात कसं प्रत्येक घरी चूल होती, पण आता तसं नाही आहे. तर प्रत्येक घरी आता गॅस शेगडी आहे. हा पटकन जाणवणारा बदल आहे. तर काही बदल हे जाणवत नाही. जसं समाज परिवर्तन म्हणजे काय, समाज रचनेत घडून येणारा बदल म्हणजे समाज परिवर्तन, अशी व्याख्या डॉक्टर जॉन्सन हॅरी यांनी केलेली आढळून येते. लक्षात असू द्या, पेपरमध्ये विचारलं जाऊ शकतं. समाज परिवर्तन म्हणजे समाज रचनेत घडून येणारा बदल, अशी व्याख्या कोणी केली, तर लक्षात असू द्या जॉन्सन हॅरी यांनी ही केलेली आहे. त्याचप्रमाणे सामाजिक कार्यपद्धती, सामाजिक व्याख्या, सामाजिक अंतरक्रिया किंवा सामाजिक संघटना यांच्यातील कोणतेही पैलूमध्ये होणारी सुधारणा किंवा बदल म्हणजे सामाजिक परिवर्तन होय, अशी सुद्धा आपल्याला सामाजिक परिवर्तनाची व्याख्या सांगता येईल. त्यानंतर समाजात घडून येणाऱ्या प्रत्येक बदलाला सामाजिक परिवर्तन म्हणत नाही, तर हा बदल समाज रचनेत घडायला हवा. काही बदल घडतात त्याला आपण समाज परिवर्तन म्हणता येणार नाही. ज्या बदलातून, ज्या परिवर्तनातून काही योग्य किंवा उद्दिष्ट साध्य झाले त्यालाच आपण समाज परिवर्तन झालं असं म्हणतात. तर सामाजिक परिवर्तन होण्याची काही कारणे आहेत. जसं तुम्हाला सांगता येईल की नैसर्गिक काही कारणे आहेत, जैविक कारणे आहेत. तर बघा, नैसर्गिक कारणामुळे समाजामध्ये कोणते बदल झाले, जसं मानवाने सतत आपल्या जिज्ञासू प्रवृत्तीमुळे निसर्गावर मात करण्याचा प्रयत्न केला, परंतु नैसर्गिक शक्तीपुढे तुमच्या बऱ्याच वेळा नामोहरण व्हावे लागले आपल्याला. उदाहरणार्थ बघा, भूकंप, महापूर हे जे आहेत नैसर्गिक कारण आहेत. दुष्काळ, ज्वालामुखी या नैसर्गिक आपत्तीमुळे मानवाचे जनजीवन काय झालेले आहे, उद्ध्वस्त झालेले आहे. त्यावेळेस हा मोठा जो बदल आहे तो कशामुळे जाणवला, ह्या नैसर्गिक कारणामुळे. भूकंप, महापूर, दुष्काळ, ज्वालामुखी ह्या नैसर्गिक कारणामुळे हा बदल जाणवलेला आहे. आता बघा, एखाद्या ठिकाणी पूर येतं किंवा एखाद्या ठिकाणी हिमवृष्टी होते, तर त्या ठिकाणची घरं बघा, किंवा जास्त प्रमाणात हिमवृष्टी होती जसं कोकणात वगैरे, तर तिथं घरं कशी असतात, कोलारू असतात. ही जो बदल झालेला आहे कशामुळे, नैसर्गिक कारणामुळे झालेला आपल्याला जाणून येतो. तर बघा, जैविक कारणामध्ये तुम्हाला सांगता येईल की लोकसंख्येत अतोनात वाढ झाली आहे. हे खूप मोठं जैविक कारण आहे मानवाच्या परिवर्तनात किंवा सामाजिक परिवर्तनात. कारण त्यामुळे अनेक सामाजिक प्रश्न निर्माण होतात. संख्या वाढली, लोकसंख्या की अन्नधान्याचा, घराचा, पाण्याचा, स्वच्छतेचा, इतर सगळ्या सोयी सुविधांचा सगळ्या गोष्टीवर किंवा व्यक्तीमधील संबंधावर, ह्या सर्व गोष्टीवर परिणाम होतो. कशामुळे, हे जैविक कारणामुळे. आणि महायुद्धात पूर्वी माहिती आहे, महायुद्धात अनेक पुरुष मारले गेले, त्यामुळे स्त्री पुरुषांच्या संख्येचं प्रमाण कसं आहे, बदललेलं आहे. त्यामुळे आज खूप मोठी त्या दोघांमध्ये तफावत आहे किंवा लिंगभेद आपल्याला जाणून येतात. त्यामुळे सामाजिक परिवर्तन सुद्धा घडतं. हे सुद्धा तुम्हाला जैविक कारण सुद्धा तुम्हाला सामाजिक परिवर्तनाचं सांगता येईल. नंतर यांत्रिक व तांत्रिक शोध, औद्योगिक प्रगतीमुळे आज प्रत्येक क्षेत्रात आमूलाग्र बदल झालेले आहेत. पूर्वी घरातील सर्व कामे कोण करायच्या, स्त्रिया करायच्या. त्या कशा, हाताने करीत. तर आज बघा, कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीन, बरोबर आहे. पहिलं उकळात कुटायचे, आता मिक्सर आहे. पहिलं भांडी घासण्याची मशीन होती, आता भांडी घासण्याची मशीन आहे. पोळ्या बनवायची मशीन आलेली आहे. ही सगळी कामे कोण करतात, मशिनी करत आहेत. कशामुळे, तांत्रिक शोधामुळे ते करत आहेत. तर तीच काम हे यंत्रांनी केली जातात. त्यामुळे स्त्रियांच्या राहणीत, विचारात बदल झालेला आहे. वेळ भेटल्यावर स्त्रियांचे विचार बदलले. पहिले कामातच पूर्ण वेळ जात होता, त्यामुळे त्यांना नवीन अशा काही गोष्टी करण्याची आवड नव्हती. घरोघरी मातीच्या चुली म्हणण्याऐवजी आता वेळ आलेली आहे घरोघरी गॅसच्या शेगड्या म्हणणे इतका बदल विज्ञानामुळे
कारणामुळे घडलेला आहे आपल्याला दिसून येतो. त्यानंतर बघा सांस्कृतिक कारण तुम्हाला सांगता येईल. सांस्कृतिक कारणामुळं काय सामाजिक परिवर्तन झालं, तर संस्कृतीमधील ज्या प्रथा, परंपरा, रूढी, समजुती, रिवाज यावर ज्या विज्ञानाचा तर्कबुद्धीचा प्रभाव पडला आहे आणि मूल्य बदलत गेली. पूर्वी धर्माचा प्रभाव असल्याने धार्मिक व आध्यात्मिक मूल्य मानवी जीवनावर नियंत्रण ठेवण्याचे कार्य करीत, परंतु आज लोकांवर धर्मावर चर्चा विश्वास उडाला आहे. त्यामुळे सोवळ्या ओळ्याच्या पोरगा कल्पना बदलल्या आहेत. रूढीमध्ये हे बदल झालेले आहेत. त्यामुळे सामाजिक परिवर्तन घडून येते. पहिलं धार्मिक शिक्षणावर महत्त्व दिलं जात होतं, आता तसं नाही आहे. आता फक्त कुशल कामगार बनवणे याच्यावरच अधिक लक्ष दिलं जातं. त्यामुळेच ह्या सांस्कृतिक कारणामुळे सुद्धा सामाजिक परिवर्तन घडलेलं आपल्याला आढळून येतं. अशा प्रकारे आपण BEdच्या प्रथम वर्षातील जो महत्त्वाचा विषय आहे विद्याशाखा आणि विषय अर्थबोध याविषयी सविस्तर माहिती आपण पाहिली. हा घटक 1 पूर्ण झालेला आहे. घटक 2 आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. धन्यवाद.